नमस्कार, माझ्या अन्नपूर्णा रेसिपी चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज मी तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसात कैरी येतात, मग पोटाला काहीतरी थंड असावं म्हणून जेवताना काहीतरी नवीन असावं म्हणून कैरीची चटणी करून दाखवणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य: ही कच्ची कैरी घेतली, हे मीठ घेतलंय, हे 4-5 मिरच्या घेतल्यात, कढीपत्ता घेतलाय, हे 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, आल्याचा तुकडा घेतलाय आणि फोडणीला जिरं मोहरी, परत हिंग घेतले, जराशी साखर घेतले आणि कोथिंबीर घेतली आणि थोडं पाणी घेतले। आता कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते। आता हे मिक्सरच्या भांड्यात आपण पहिला चिरून घेऊया। आता हे कैरीचं देठ काढून आपण हे साल काढून घेऊया। कैरी चिरून घेतले आहेत आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया। त्यात मिरच्या 2-3 घालून, आंबट गोड तिखट असं छान लागतं। मीठ घालून चवीनुसार मीठ घालून, कोथिंबीर घालून, साखर थोडी घालून, आंब्याचा तुकडा थोडा घालूया। आणि ह्या 2-3 लसणाच्या पाकळ्या घालूया, ही चटणी छान लागते। मिक्सरला लावून घेऊया। आता मिक्सरला वाटून घेऊया आपण। थोडासा पाण्याचा थेंब घालून आता झालेली आहे चटणी, मस्त झाली। ही आता आपण बाउल मध्ये काढून घेऊ। कैरीची चटणी आता ह्या चटणीला, कैरीच्या चटणीला तडका देऊया आपण। आता थोडं तेल घालून घेऊया फोडणीला चटणी। तेल काढलं की काय फोडणी घालूया, कढीपत्ता घालूया, त्यात मोहरी पण घालूया, थोडं जिरं घालूया, हिंग पण घालूया। तर जिरा मोहरी तळतली की लगेच त्यात ओतायचं। आपण मिरची त्यात घातलेली आहे मिक्सर मध्ये वाटताना, त्यामुळे आता काय वरण तडक्याला काय लागत नाही, छान होते, करून बघा। आता याच्या आपण तडका होत्या ते पडलेले, अशा पद्धतीने करून बघायचं, छान होते। कैरीची चटणी
सुंदर होते. आंबट गोड तिखट अशी लागते. ही रेसिपी आता तयार आहे. कैरीची चटणी अशा पद्धतीने करून बघा. कोण पाहुणे वगैरे आले तर अचानक वेळेला तोंडी लावायला काय नसलं तर आता बाजारात कैऱ्या यायला लागल्या, त्यामुळे काय छान होते. अशा पद्धतीने करून बघा, खाऊन बघा. आवडली तर कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार, थँक्यू.